रंग आपण भरपूर काही गोष्टी भरपूर दिवस येतात धड्याचा अभ्यास. टीचर आम्हाला हे आलं होतं अणु आणि अनुरंग सॉरी टीचर अणु व अनुरंग यामध्ये काय बदल आहे हे आम्हाला आलेलं होतं, तर आम्ही लिहिलं होतं. त्यानंतर परत आम्हाला हे पण आलं होतं धातू अधातू. म्हणजे आपण जे घेतलं त्यातलं काहीतरी तुम्हाला आलं. टीचर आम्हाला सोडियमचे इलेक्ट्रॉन स्वरूप पण आले होते. मग तुम्हाला आलं का काढता? आपण ते कसं मध्ये ऍटम न्यूक्लियस बिक्लियस काढून काढलं होतं ते आपल्या लेक्चर मध्ये, तुम्ही काढलं होतं का? सोडियमचा टीचर ऍटॉमिक नंबर 11 होता, आपण ते काढलं होतं बाजूचं. वाव, व्हेरी गुड, शाबास. मला फार आनंद वाटला की आपण जे काही डिस्कस केलं तुम्ही त्याचा किती वापर केला. बोला. टीचर आम्हाला ना या खूप फायदा झाला. तुम्ही शिकवलेलं होतं ना, तर आम्हाला त्यापैकी बरंचसं काही आलं होतं, तर आम्हाला खूप सारा फायदा झाला. मला काय वाटतं माहितीये का, बघा अभ्यास करताना ना, बघा समजा 3 स्टेशन आहेत हा, ए बी आणि सी हे 3 स्टेशन आहेत. आता मी समजा तुम्हाला म्हटलं की ए स्टेशनच्या पुढचं स्टेशन कोणतं, तर बी स्टेशन, आणि बी च्या पुढचं कोणतं, तर सी स्टेशन. ए आणि सी च्या मध्ये कुठलं, बी स्टेशन. सी च्या आधी कुठलं, बी स्टेशन. दोघांच्या आधी सगळ्यात पहिलं कुठलं, इकडून बघितलं तर ए, इकडून बघितलं तर सी. मला सांगायचा मुद्दा काय आहे, एखादी कन्सेप्ट जर आपल्या डोक्यात फिट बसली, काय आहे नीट समजली, तर तुम्हाला प्रश्न असा विचारू दे, तसा विचारू दे, उलटा सुलटा वर खाली कसाही विचारू दे, तुम्हाला त्याचं उत्तर बरोबर येतं जर तुम्हाला कळलं असेल. थोडेफार शब्द इकडे तिकडे होऊ शकतात, कधी कधी व्याख्या हवे तसे शब्द ह्याच्यामध्ये थोडंफार वरखाली होऊ शकतं, पण कन्सेप्ट सायन्समध्ये तेच महत्वाचं आहे ना, कन्सेप्ट महत्वाचे. तुम्हाला एकदा त्या कळल्या की मग तुम्ही तुमचं उत्तर कसाही प्रश्न विचारला तरी बरोबर लिहू शकता. तर तुम्ही हे नोटीस केलं असेल की मी तुम्हाला खूप भरमसाठ होमवर्क वगैरे काही देत नाही, पण मी हा विचार करते की आपल्या लेक्चरमध्ये आपण जे काही बोललोय ते तुमच्या डोक्यात बसलं असेल का. ते बसलं असेल तर तुम्ही कुठलाही प्रश्न म्हणजे कसंही सोडवू शकता. धड्याखालची उत्तरं, कुठल्या तरी नवनीत मधल्या प्रश्नांमधली उत्तरं, काही हो की नाही, असं मला वाटतं. पण एनिवेज, आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. आज गाई गोऱ्याची बारस, वसुबारस. मी आताच पूजा करून आले गाईची आणि बासराची. किती छान, 2 छोटी छोटी पिल्लं होती, एक काळं एक गोरं, क्यूट एकदम छोटी छोटी, किती छान दिसतात ना. तर आजपासून खरी खरी दिवाळी सुरू झाली. पण तुम्हाला आज मी ना क्लास सुरू व्हायचं 10 मिनिटं अगोदरच पूजा केलेली. मी पण 7 वाजताच जाऊन आले मी पण का करतो आपण गाईची पूजा? थोडा वेगळा विषय पण मुद्दाम विचारते. टीचर, कारण गाईच्या पोटामध्ये खूप 33 कोटी जे देवी देवता असतात ते असतात, आणि त्यांची आपण जर गाईची पूजा केली तर असं मानलं जातं की आपण 33 कोटी देवी देवतांची पूजा करतो. आणि जर आपण गाईची पूजा केली आणि तिचा पाया मागून जर पडला तर आपल्याला साक्षात दर्शनही मिळतं. आणि टीचर, जर आपण गायींची पूजा केली तर आपली दिवाळी सुख आणि समृद्धाची होते. बरोबर. अजून कोणाला काही वेगळं सांगायचं? आणि आपल्या घरामध्ये शांतता पण येते. बघा, आपले जे सगळे सण आहेत ना, म्हणजे हिंदू धर्मियांचे सगळे जे सण आहेत ना, ते मोस्टली सगळे कसे आहेत माहितीये का, आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना आपण थँक्स म्हणतो, थँक्स. बघा, आपण लहानपणी एकदम छोटे बेबीज असतो, न्यूली बॉर्न बेबीज, सगळे कोणते पण छोटे बेबीज बघा, ते आईच्या दुधावरती असतात. आपण लहान होतो तेव्हा आपण आपल्या आईच्या दुधावरतीच मोठे झालो. पण आता तुम्ही विचार करा, आता तुमचे आई बाबा, आजी आजोबा, आता आपण मोठे झालो ना, आता काही आपण लहान बेबी नाही आहोत. पण अजूनही आपल्याकडे जे दूध येतं ते कोणाचं दूध आहे, ते गाईचं दूध आहे की नाही. ते गाईचं दूध तिच्या बाळांसाठी आहे खरं तर, कारण ती आई आहे ना. तर आई तिच्या बाळासाठी दूध, प्रत्येक आईकडे तिच्या बाळासाठी दूध असतं. बाळाचं पोट कसं भरणार, आईच भरते. पण त्या बाळाचं दूध आपण आपल्यासाठी पण जेव्हा घेतो तर आपण त्या बाळाचं दूध घेतो ना, दुसऱ्याच एका बाळाचं दूध आपण आपल्यासाठी वापरतोय. मग त्या गाईला आपण आयुष्यभर तिचे ऋणी असतो, तिच्या दुधाचे ऋणी. आपण म्हणतो ना, आईच्या दुधाचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. मग जी गाय आपल्याला आयुष्यभर दूध देते, तिच्या ऋणातनं आपण कसे मोकळे होऊ शकतो? शक्य आहे का सांगा बरं? आयुष्यभर आपण मरेपर्यंत चहा पितो, तो चहा कुठल्या तरी गायीच्या दुधातनच येतो, आणि ते दूध कुठल्या तरी बाळाचं दूध असतं. मग आपले जे सणवार असतात ना, ह्याच्यामधनं आपण एक कृतज्ञता व्यक्त करतो की आयुष्यभर आम्ही तुझ्याकडनं घेत आलोय,
मग पण आज दिवाळी म्हणजे सगळ्यात मोठा सण आहे ना आपला, आनंदाचा सण किंवा उत्साहाचा सण. लोकांना भेटतो आपण, आनंदाने फराळ देतो, घेतो, खातो. पण ह्या सगळ्याची सुरुवात आपण कशाने करतो की आपण आपल्या घरातल्या मोठ्या माणसांना नमस्कार करतो ना. मग आपल्या कुटुंबात, आपल्या समाजातला सगळ्यात मोठा घटक, ज्याला आपण गोमाता म्हणतो, आपण तिला माता म्हणतो ना, तर तिला नमस्कार करून आपण म्हणजे वसुबरस मध्ये त्याची गायीची पूजा करून दिवाळीची सुरुवात करतो. किती छान विचार आहे ना, मला हा विचारच फार आवडला. एनिवेज, हा आता आपण जाऊया आपल्या धड्याकडे. मागच्या वेळेला आपण नवा धडा सुरू केला होता, आपण अचानक नवा धडा सुरू केला होता आणि आपण तो बऱ्यापैकी हाफ पर्यंत आणला होता. बघा, कॉम्पोजिशन ऑफ मॅटर म्हणजे काय, द्रव्याचे संघटन, हा आपला धडा आहे 6व्या नंबरचा. द्रव्याचे संघटन, संघटन इज लाईक युनिटी, युनायटेड काहीतरी जेव्हा आपण बघतो त्याला आपण म्हणतो द्रव्याचे संघटन. तर ह्याच्यामध्ये काय आहे, अणु आणि रेणूंपासून ते आपल्या विश्वाला आकार देणाऱ्या पदार्थांच्या विविध अवस्थांपर्यंत भौतिक जगाचे मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्स एक्सप्लोर करा. म्हणजे काय, आपल्याला माहिती पाहिजे. जे तुम्ही तुमच्या पेपरमध्ये ऑलरेडी सोडियमचा अणू कसा, आपण आपल्या याच्यामध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंधाचा असंच जस्ट कॅज्युअली बोललो होतो की दुहेरी बंध, तिहेरी बंध काय असतात, किंवा रेणू कसे बनतात, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या मूलद्रव्यांनी एकत्र येऊन रेणू बनतात, हे आपण बोललो होतो अणूच्या अंतरंगामध्ये. तर ह्या सगळ्या रेणूंना तुम्ही जस्ट विचार केला की ते कसं आहे, तर ते छोट्या छोट्या आपल्या सगळ्या पदार्थांच्या बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. तिथून सुरुवात झाली आणि एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी जगातल्या ज्या बनल्या, ते जर आपण बघितलं तर एका सूक्ष्म कणापासून ते एका मोठ्या आकाराच्या काहीतरी वस्तूपर्यंतच एक मोठा आपल्याकडे कॅनव्हास आहे. एवढ्या मोठ्या रेंजच्या वस्तू आहेत, बरोबर. तर त्यांनाच आपण जेव्हा बघतो की त्या कशा मांडलेल्या आहेत, ते अणू आणि रेणू कसे मांडलेत, ह्याच्यामध्येच आपल्याला कळतं की त्या द्रव्याचं संघटन कसं झालं. ह्याच्या पुढे आपण पाहिलं होतं की पदार्थ म्हणजे काय, तर द्रव्य, द्रव्य हे द्रव नाहीये, द्रव्य. द्रव्य म्हणजे काय की पदार्थ अशी गोष्ट आहे, वस्तुमान आणि जागा व्यापणारी. तुम्हाला आठवतं मी म्हटलं होतं मॅटर इज एनिथिंग विच ऑक्युपाय स्पेस अँड हॅज मास. ती त्या द्रव्य म्हणजे मॅटरची डेफिनेशन आहे. आता अणुच्या रचनेमध्ये काय, आपण हे पण पाहिलं होतं की मध्यभागी केंद्रक आहे, आजूबाजूला त्याच्या कक्षा आहेत, त्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन फिरत आहेत, न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे, हे आपण खूप वेळा बोललोय, ठीक आहे. आणि हेच अणू कुठल्याही पदार्थाचे बिल्डिंग ब्लॉक आहेत, म्हणजे विटा, एकावर एक आपण वीट लावून एक बिल्डिंग बांधतो की नाही, भिंत बांधतो. तशी रचना एकावर एक अणूची जेव्हा आपण लावतो तेव्हा रेणू बनतात. आणि अणू आणि रेणू एकत्र असं जर बघितलं तर एक अख्खीच्या अख्खी इमारत, म्हणजे एक अख्खाच्या अख्खा सबस्टन्स किंवा मॅटर किंवा पदार्थ आपल्या समोर येतो. आता उदाहरण बघा, हा माझ्या मोबाईलचं हे कव्हर बघा. ह्या कव्हर मध्ये अनेक गोष्टी आहेत. प्लास्टिक आहे, कॅमेरा आहे, त्याच्यात लेन्स आहे, त्याच्यानंतर पुढच्या बाजूला बघितलं तर त्याला एक कव्हर आहे, स्क्रीन गार्ड. सांगायचा मुद्दा, प्रत्येक घटक हा वेगळा आहे. त्या घटकामध्ये असलेल्या अणू आणि रेणूंच्या रचनेमुळे त्यांच्यामध्ये बदल आहेत, बरोबर. प्रत्येक घटक वेगळा आहे, त्याची ओळख आहे आणि त्या एकत्रित झाल्यामुळे त्याची रचना झालेली आहे, बरोबर. ह्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की पदार्थाची स्थिती कशी असते. 3 अवस्था आपण लहानपणापासून ज्या शिकलोय, द्रव, घन, वायू. म्हणजे घन, द्रव, वायू, सॉलिड, लिक्विड, गॅशियस. तुम्हाला आठवतंय का, तुम्हाला आणखीन 2 स्टेट्स बद्दल सांगितलं होतं. तुम्हाला आठवत असेल तर मला सांगा. अरे आहेत की झोपलेत, का तुम्हाला म्यूट केलंय? नो मॅम. हा, नो मॅम. केमिकल. नो मॅम. बरं, मला सांगा, स्थायू, द्रव, वायू. नो मॅम. नाही, केमिकल नाही, स्थायू, द्रव, वायू ह्या 3 अवस्था आपण बोललो होतो. ह्यांच्या व्यतिरिक्त 2 आणखीन अवस्था मी तुम्हाला सांगितल्या होत्या. विसरलात का तुम्ही? नावं विसरला असायला शक्य होऊ शकतं, असं ते नवीन नाव आहेत. पण त्या अवस्थांमध्ये काय असेल, चला थोडीशी मदत करते तुम्हाला, पुन्हा स्क्रीन शेअर करते, मग तुम्हाला आठवेल कदाचित. हा, सांगा, कोणाला आठवलंय सांगा.
टीचर म्हणजे तिचं नाव नाही माहित, बट एक अशी अवस्था आहे ज्यात की सगळं एकत्र होतं आणि म्हणजे तुम्ही पाठीचं आणि मी तुम्हाला क्वेश्चन पण विचारला होता, हे फुगा कशामध्ये येणार, तुम्ही पाठीचं पण उदाहरण दिलेलं. पाठीचं उदाहरण, पाठीच्या उदाहरणात काय दिलं होतं मी? पाठीच्या उदाहरणात मी काय सांगितलं होतं? प्रश्न काय होता? नाही टीचर, पाठीचं नाही. तुम्ही एक असं सांगितलेलं की जे सगळ्या याच्यामध्ये म्हणजे स्थायू द्रव वायू हे सगळं येतं, तर ते कोणती तरी एक काहीतरी होतं, ते नावच नाही आठवते फक्त. हरकत नाही, तेवढं आठवलं तेवढंच खूप आहे. ते तुम्हाला नाहीच आहे, ते अगदी कॉलेज लेवलला होतं, ते आम्हाला तेव्हा होतं. 2 नवीन अवस्था सांगितल्या होत्या, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. आपण म्हणतो ना घन अवस्था म्हणजे सॉलिड, त्यातल्या वस्तूंना आणखीन थंड केलं, खूप थंड केलं, कमलेचं थंड केलं की सगळ्या ऍक्टिव्हिटी थांबतात. त्याला आपण म्हणतो बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट, म्हणजे एकदम थंड. आणि या बाजूला प्लाझ्मा म्हटलं होतं. तू जे म्हणतेस ना की खूप गरम केल्यावरती सगळं एक होतं, ते खूप गरम म्हणजे गॅशियस मध्ये काय आहेत, सगळे रेणू वेगवेगळे आहेत, लांब लांब आहेत, कोणाचं कोणाशी काही कनेक्शन नाहीये. पण त्याच्याही वर आपण जर त्याला गरम केलं तर त्याच्यामध्ये सॉलिड, लिक्विड, गॅस असं काही राहतच नाही. न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन, शेल असं काही राहतच नाही, सगळं एकत्र होतं, खिरीसारखं होतं. त्याला आपण प्लाझ्मा स्टेट म्हणतो. अशा 2 नवीन स्टेट आपण असंच बोललो होतो, त्या तुम्हाला नाही येत त्याचं टेन्शन घेऊ नका, पण माहिती म्हणून आपण बोललो होतो. पण तुमच्यापैकी कोणातरी ते लक्षात आहे. आणि हिने मला फुग्याचं उदाहरण विचारलं होतं. तर फुगा आहे त्याच्या इलेक्ट्रिसिटीच्या प्रॉपर्टीमुळे त्याच्या मुख्य याच्यावरती येतो, पण त्याच्या मधली हवा आणि त्याच्यावरचा सॉलिड आणि गॅसचं कॉम्बिनेशन येतं. जशी आपली वॉटर बॉटल आहे बघा ना, वॉटर सॉलिड आहे पण आत पाणी आहे ना, म्हणजे सॉलिड प्लस लिक्विड असं कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला जर मी विचारलं की तुमची वॉटर बॉटल सॉलिड आहे का लिक्विड आहे, तर काय उत्तर द्याल? सॉलिड. नाही ना, तुम्ही मला प्रश्न विचारायला पाहिजे, तेच सांगते मी तुम्हाला. माझ्या प्रश्नाला तुम्ही मला प्रश्न विचारायला पाहिजे की बाटली कशी धरायची आहे. टीचर पण बॉटल टीचर बॉटल मध्ये पाणी आहे, टीचर बॉटल मध्ये काही आहे की नाहीये हे आम्हाला माहिती आहे, हा आम्ही प्रश्न कसं विचारायला सांगणार? पाहिजे. तुमची वॉटर बॉटल, करेक्ट, तुमची वॉटर बॉटल सॉलिड आहे का लिक्विड आहे हा प्रश्न आहे. पण ती वॉटर बॉटल आहे आणि तुमची वॉटर बॉटल आहे, तुम्ही शाळेत नेता ती, त्यात पाणी असतं. मी तुम्हाला प्रश्न विचारते तेव्हा त्या बाटलीमध्ये पाणी आहे का नाही हा प्रतिप्रश्न यायला पाहिजे. त्या बाटलीत पाणी नसेल तर ती फक्त सॉलिड आहे, पण त्याच्यामध्ये गॅस आहे. कोणता? एअर इज एव्हरीवेअर. पाणी दिसलं आपल्याला समजतं की पाणी आहे, पण पाणी नसलं म्हणजे काहीच नाही का? त्याच्यामध्ये हवा आहे, रिकामी नाहीये बाटली, कधीच बाटली रिकामी नाहीये. बाटली सॉलिड आहे पण त्याच्या आत एकतर हवा आहे किंवा त्याच्यात पाणी आहे. बरोबर ना? नाही तर मग रिकामी म्हणजे काय? पाणी नाहीये पण हवा आहे. बरोबर ना? आता पदार्थाची स्थिती आपण बघितलं, द्रव, घन, वायू. आता रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? जेव्हा पदार्थ रासायनिक अभिक्रियेतून जातो तेव्हा त्याची अणुरचना बदलू शकतो, परिणामी नवीन पदार्थ तयार होतो. हे आपल्याला डिटेलमध्ये पुढे आहे, मी सांगेन तुम्हाला. पदार्थाची रचना कशी असते, मूलभूत घटक काय काय आहेत? अणू आणि रेणू. सूक्ष्म रचना म्हणजे एकदम बारीक मायक्रोस्कोप, मायक्रोच्या मायक्रो असं एखादी स्कोप बघितली, नॅनोस्कोप किंवा अशी एखादी, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या पदार्थामध्ये असलेले अणू आणि रेणू कसे एकमेकांशी जोडलेले आहेत, कुठे त्यांची प्लेसमेंट आहे, त्यांचे काय डायमेन्शन आहेत हे समजतं. जसं तुम्ही तुमच्या शाळेमध्ये मायक्रोस्कोप बघितली आहे का? सूक्ष्मदर्शक मायक्रोस्कोप पाहिलंय शाळेमध्ये? आणि त्या मायक्रोस्कोप खाली तुम्ही स्लाइड बघितल्यात का? कांद्याच्या सालीच्या असतात किंवा करेक्ट. म्हणजे आता समजा ही एक समजा माझ्याकडे इथं दोरा आहे, हा दोरा कांद्याची एक साल आहे. हा असंच बघून मला काहीच कळत नाहीये, पण हा मायक्रोस्कोप खाली जेव्हा मी ठेवते, त्याला ऍडजस्ट करते, त्याचं किती पिक्सेल आहे वगैरे, तेव्हा मला हे समजतं की अच्छा याच्यामध्ये असे असे लांब लांब असे काहीतरी सेल आहेत, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे,
ते एकमेकांना असे चिटकलेले आहेत आणि काही काही तर सेल्समध्ये न्यूक्लियस डिव्हिजन पण दिसतं. म्हणजे सूक्ष्मदर्शीमध्ये बघितल्यावरती आतली रचना कळते. तसंच सूक्ष्म रचनेमध्ये अणू आणि रेणू हे कसे एकमेकांना जोडलेले आहेत हे आपल्याला दिसतं. उदाहरण सांगते, साधं आपलं मीठ, सोडियम क्लोराईड हे पाण्यामध्ये मिक्स करायचं. तुम्ही हा प्रयोग करू शकता, अगदी सोपा प्रयोग. काय करायचं, एक 10-20 ml पाणी घ्यायचं. पाणी कसं मोजाल 10-20 ml? काय आहे तुमच्याकडे पाणी मोजायला? मॅम आपण औषध ज्याच्यामध्ये घेतो ते. परफेक्ट. सगळ्यांच्याकडे कप सिरपच्या बाटल्या असतात. त्याच्यामध्ये 5, 10, 15 म्हणजे असं 10 ml पर्यंतचं ते बुच्च नसतं. त्याच्यामध्ये सगळे छोट्या मुलांकडे ते असतंच. असं ज्यांच्याकडे छोटी मुलं आहेत त्यांच्याकडे ते असतंच. झाकण ट्रान्सपरंट, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं 5, 10 ml पर्यंत असतं ते जवळपास. तर 10 ml असं 20-30 ml पाणी घ्या तुमच्या एका कोणत्या तरी वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये. प्लॅस्टिकच्या नाही, स्टीलच्या. चांगलं गरम करायचं ते पाणी, त्याच्यामध्ये मीठ टाकत राहायचं, ढवळायचं. ते पाणी गरम होत राहतं, त्याच्यामध्ये ते मीठ ऍड होत राहतं आणि गायब होत राहतं. कारण काय होतं मिठाचं पाण्यामध्ये रूपांतर होतं. नाही, रूपांतर नाही होतं, गायब होतं ते पाणी त्याच्यामध्ये. त्याला आपण काय म्हणतो, पाण्यामध्ये मीठ विरघळलं है ना, विरघळतं, गायब होत नाही ते. त्याच्यामध्ये गायब झालेलं असतं. म्हणजे काय झालेलं असतं, पाण्याच्या रेणूमध्ये सोडियम क्लोराईडचे रेणू फसतात, आतमध्ये कुठेतरी शिरतात, लपतात, असं होतं. हो की नाही? गायब झालं म्हणजे गेलं नाही, तिथेच लपलंय कुठेतरी. आता एक वेळ अशी येईल जेव्हा ते पाणी तुम्ही गरम करत राहाल, वरून मीठ टाकलेलं अजून त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणार नाही, विरघळणार नाही, तुम्हाला तसं दिसायला लागेल. गॅस बंद करून टाकायचा. उरलेलं थोडंसं जे मीठ आहे त्याला थोडंसं ढवळायचा प्रयत्न करायचा. जितकं शक्य तितकं ते त्याच्यामध्ये विरघळवायचं. तर तुमचा तो ग्लास आहे तो सुपर सॅच्युरेटेड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारं मीठ आहे आणि पाणी कमी आहे त्या मानाने, बरोबर ना? आता त्याच्यामध्ये काय करायचा, एक अशी लांब काडी घ्यायची, बारीकशी अशी, कुठली काडी, तुम्हाला काड्या कुठेही मिळतील, आणि एक दोरा घ्यायचा खाली, आणि त्याला आपली माचीसची काडी खालच्या बाजूला लावायची. आपला ग्लास पाण्याचा, त्याच्यामध्ये खाली आपलं ते सॅच्युरेटेड सोल्युशन आहे, त्याच्यावरती एक काडी आहे, त्या काडीवर दोरा आहे, त्या दोऱ्याला खाली आपण एक माचीसची काडी लावायची. माचीसची काडी त्या पाण्यामध्ये बुडली पाहिजे. एवढं सेटअप करून ठेवून द्यायचं बाजूला. हात नाही लावायचं त्याला, आणि कोणाला जाऊ पण नाही द्यायचं आगाऊपणा करायला. काय झालं बघतात ना छोटी मुलं, घरातली लहान बहीण भाऊ, काय केलंय ताईने, काय केलंय त्याने, उघडून बघतात, लावून बघतात, काही करू द्यायचं नाही, लावून ठेवून द्यायचं. शक्यतो अशा ठिकाणी ठेवायचं जिकडे सूर्यप्रकाश येतो किंवा हवा आहे मोकळी. तिथे काय होईल सांगा मग, असं केल्यावर काय होईल? काय होतं, आपण जेव्हा एखाद्या वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये पाणी घेतो तेव्हा काय होतं? रिपीट करा ना क्वेश्चन. आपण एखाद्या ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी ठेवून दिलं 4-5 दिवस, तर काय होतं त्या पाण्याचं? बाष्पीभवन. करेक्ट. म्हणजे आपण जो ग्लास घेतलाय त्याच्यामध्ये पाणी आहे, त्या पाण्याची आपोआप वाफ होणार आहे, ते गायब होणार आहे. पण त्याच्यामध्ये आपण जे मीठ कोंबलंय, म्हणजे अगदी घशाशी येईपर्यंत त्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकत राहिलोय आणि त्याला विरघळवलंय, त्या सोल्युशन मध्ये आता पाणी हळूहळू त्यातलं निघून जाईल आणि आतमध्ये खाली जे राहील त्याला आपण म्हणतो सोडियम क्लोराईडचे क्रिस्टल्स. क्रिस्टल्स म्हणजे क्रिस्टल्स, मराठीत त्याला काय म्हणतात मला नाही माहिती, ते तुम्ही शोधा. पण ते क्रिस्टल्स जे असतात ते प्युरेस्ट फॉर्म असतात. त्याची रचना तुम्हाला अशी एक ठोकळ्यासारखी दिसते. तुम्ही जर त्याला सूक्ष्मदर्शीमध्ये बघितलं ना, तर तुम्हाला खरे सोडियम क्लोराईडचे क्रिस्टल्स दिसतात. असे त्याचे चमकणारे, असे वाकडे तिकडे तुम्ही करून बघा, छान दिसतात. मिठाचे क्रिस्टल्स असे छान त्याच्यामध्ये तुमच्या ग्लासच्या आजूबाजूला त्या दोऱ्यावरती असे ते छान तयार होतात. ही आहे सूक्ष्म रचना. रासायनिक मेकअप म्हणजे काय? मेकअप म्हणजे चेहऱ्यावरचा मेकअप नाही, मेकअप कसं बनलेलं आहे ते. रासायनिक कसं बनलंय ते, कोणत्या रसायनांनी एकत्र आलेलं आहे, ते संयुग आयनिक बंधातनं बनलंय का अजून कसल्या बंधातनं बनलंय, का नुसतंच मिश्रण आहे, का संयुग आहे, का मूलद्रव्य आहे,
ह्या सगळ्याचा आपण त्याच्या रासायनिक अभिक्रियांच्या बाबतीत अभ्यास करतो. पदार्थांच्या कणांची वैशिष्ट्य कोणती? अणूची रचना. अणू कसा आहे, त्याची रचना कशी आहे, त्याच्यावरती अवलंबून आहे की त्यातले कण एकमेकांच्या आजूबाजूला कसे ऍक्ट करतील. जर ते हायड्रोजन सारखा एक गॅस असेल, छोट्या छोटे अणू त्याचे, तर एवढे छोटे अणू तिथे हवेमध्ये कुठेही पसरू शकतात है ना. त्याच्या अणूची रचना कशी आहे हे मॅटर करतं. सतत गती, आतमध्ये सुद्धा अणूच्या आतमध्ये पण गती आहे. सगळ्या गोष्टी काही स्टेशनरी नाही आहे. इलेक्ट्रॉन फिरतायत, मधले न्यूट्रॉन प्रोटॉन आपले 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 एकमेकांच्या ठिकाणी एकमेकांना आपटतात. गतिमान गोष्टी आहेत आतमध्ये. आणि इंटरमॉलिक्युलर आकर्षण म्हणजे हा रेणू या रेणूमध्ये पण आंतररेणुवीय आकर्षण म्हणतो आपण त्याला. दोन रेणूंमध्ये हे आकर्षण होत असतं. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत जर आपण आपल्या पुस्तकामध्ये पण एकदा बघूया. बघा, इथपर्यंत आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. ठीक आहे, हे तुम्हाला कळतंय ना? का मीच बोलतेय बराच वेळ झाला? टीचर. हो मॅम. हो टीचर. कळतंय ना? आपण हे बघितलं होतं बघा, कमीत कमी, मध्यम आणि खूप कणांमधलं अंतर कसं आहे, स्थायू, द्रव, वायू, हे सगळं आपण मागच्या वेळेला बोललो होतो. मस्त आपल्याचं डिस्कशन झालं होतं. हे पण झालं होतं आपलं प्रवाही आहेत, ठराविक आकारमाने का अनिश्चित आकारमाने, हे सगळं झालं होतं. द्रव्याचा प्रकार कोणता हा टेबल पण आपण बोललो होतो. कार्बन डायऑक्साईड गॅस आहे वगैरे. आता द्रव्याचे वर्गीकरण करण्याची दुसरी पद्धत कोणती? बघा, आपण वरच्या याच्यामध्ये द्रव्याचं वर्गीकरण करण्याचा पहिला एक फॅक्टर बघितला, तो आहे सॉलिड आहे का लिक्विड आहे का गॅस आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला आठवतंय का मागच्या वेळेला वर्ग संपताना मी तुम्हाला एक सिच्युएशन दिली होती की तुमच्या शाळेतल्या सगळ्या मुलांना मी खाली ग्राउंडवरती बोलवलं. आता मला तुमचं वर्गीकरण करायचंय, तर मग मी कसं करू शकते सांगा बरं? एक गट मुलांचा आणि एक गट मुलींचा. एक गट मुलींचा आणि एक गट मुलांचा. दोनच गट करेल. करेक्ट, दोनच गट करेल. एक गट मुलांचा, एक गट मुलांचा. हा माझा पहिला निष्कर्ष झाला की मला मुलं वेगळी मुली वेगळ्या असं पाहिजे. अजून काही करू शकते का? ग्रुप मध्ये डिवाइड करू शकतो. कोणते ग्रुप? टीचर मी सांगू का? सांगा ना. टीचर, फॉर एक्झाम्पल तुमच्या क्लासमध्ये 40 स्टुडंट्स आहे, तर तुम्ही त्याच्यापैकी 10 चे ग्रुप्स करशाल किंवा 20 चे असे 2 किंवा 4 ग्रुप्स करशाल. तसं आणि नाही. आपण पहिली ते अल्फाबेटिकल पण दहावीची करू सगळी शकतो. मुलं खाली आहेत. ऐक ना, पहिली ते दहावीची सगळी मुलं खाली आहेत. मी असं खेळत बसलं तर माझं किती काम वाढेल? मला वर्गीकरण करायचंय. 2 गट सोपे आहेत ना, मुलींचा एक मुलांचा एक. असा कसा ढोबळ गट आहे, बरोबर ना? पहिली ते दहावीची सगळ्या मुली एका ग्रुपमध्ये, मुलं एका ग्रुपमध्ये, असं आणखीन काय करू शकतो? टीचर, एक हुशार मुलांचा गट आणि एक म्हणजे असं ढ मुलांचा गट. पण मी एक गोष्ट सांगू का, कोणी ना ढ नसतं बरं का, कोणीच ढ नसतं. ते दुसऱ्या गोष्टीत हुशार असतात. आपल्या शाळेच्या याच्यामध्ये आपण म्हणतो ना परीक्षा परीक्षा परीक्षा. परीक्षा ही काय आयुष्यातले एकमेव उद्दिष्ट नाहीये. पण ती मुलं ज्यांना आपण ह्या परीक्षेत ढ म्हणतो ते वेगळ्याच गोष्टीत खूप हुशार असतात. फक्त ते आपल्याला कळलं पाहिजे की ते कशात हुशार आहे. असं करू शकतो, अभ्यासातले हुशार, खेळातले हुशार. हे होऊ शकतं ना. जे खेळात हुशार आहेत हो ते टीचर, अभ्यासात हुशार आमच्या नसतील ते स्कूलमध्ये पण आमच्या स्कूलमध्ये पण ना हेच सांगतात की आपण स्वतःला हुशार कधीच नाही समजायचं. आपण सर्वांना सारखं पकडून चालायचं. कुणी आज अभ्यासात हुशार असतं तर कुणी कोणत्या गोष्टीमध्ये हे सांगता येत नाही. अगदी बरोबर आहे. प्रत्येक माणूस हुशार आहे. बघा, जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाला माहितीये की जगायचं कसं. ही ट्रिक आहे प्रत्येकाची. तुम्ही एक अभ्यासामध्ये खूप हुशार असणाऱ्या मुलांचं मला कौतुक वाटतं, मी असं बिलकुल म्हणत नाही. पण अभ्यास, शाळेतल्या परीक्षा आणि हा एक मार्ग ही एकच गोष्ट नाही आयुष्यामध्ये. बाहेर पडल्यावरती, शाळेतनं बाहेर पडल्यावरती जगामध्ये अनेक गोष्टी घडतात. त्याला आपण फेस करू शकतो का? शाळेत माझा पहिला नंबर आला, मला 99.99% मिळाले. पण बाहेर भाजी घ्यायला मला बोलताच येत नाही की ही भाजी घेऊ का ती भाजी घेऊ. मग माझी या हुशारीचा तिकडे काही उपयोग नाहीये. तिकडे शाळेत नापास असणारी, परीक्षेत नापास असणारी माझी मैत्रीण मस्त भाव करते, ही भाजी चांगली नाहीये, त्या भाजीवाल्याकडे जाऊन बिंदास बोलते तिकडची भाजी खराब होती बरं का, मी तुमच्याकडची घेतली. हे बोलणं पण हुशारी आहे, बरोबर की नाही? सो असे गट मी करू शकते. अभ्यासात हुशार, खेळात हुशार. किंवा ज्यांना कल्चरल ऍक्टिव्हिटी म्हणजे डान्सिंग, सिंगिंग, ऍक्टिंग मध्ये रस आहे
आणि ज्यांना भाषण देणं किंवा दुसऱ्या स्पर्धा असतात, वक्तृत्व स्पर्धा त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, असा ग्रुप करू शकते. शाळेच्या जवळ राहणारे, शाळेपासून लांब राहणारे असा ग्रुप करू शकते. बसने जाणारे, सायकलने जाणारे, पालकांबरोबर जाणारे असा ग्रुप करू शकते. बरोबर ना. ज्यांनी फी भरलेलीच नाहीये आणि ज्यांची फी वेळेत आलेली आहे असे ग्रुप पण करू शकते. म्हणजे मुलं तीच आहेत, 1ली ते 10वीची सगळी मुलं ग्राउंडवर उभी आहेत. मी कसं वर्गीकरण करते माझ्यावरती. असंच सगळ्या आपल्या आजूबाजूला केमिकल्स आहेत, त्यांचं वर्गीकरण आपण पहिल्याच्यात कसं केलं, घन आहेत का द्रव आहेत का वायू आहेत, हा पहिला क्रायटेरिया झाला. दुसरा क्रायटेरिया काय आहे, मूलद्रव्य आहेत का संयुग आहेत का मिक्सर म्हणजे मिश्रण आहेत, एलिमेंट आहेत का कंपाऊंड आहेत का मिक्सर आहेत. मूलद्रव्य म्हणजे काय माहितीये का, ओरिजिनल जसे जन्माला आलेत निसर्गात ते तसेच राहतात. मूलद्रव्य नावातच आहे, मूलद्रव्य बेसिक फंडामेंटल जसे निर्माण झाले तसेच. जसं हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन हे सगळे ओरिजिनल आहेत, ओरिजिनल है ना. जेव्हा हे मूलद्रव्य एकत्र येतात तेव्हा संयुग म्हणतात. संयुग म्हणजे काय, जेव्हा मूलद्रव्य एकत्र येऊन रासायनिक अभिक्रिया होते, त्याचे अणु रेणू एकमेकांबरोबर रिएक्ट करतात आणि काहीतरी एक नवीनच गोष्ट बनवतात, त्याला संयोग म्हणतात. आता संयोगांमध्ये मजा अशी आहे की ते ज्या मूलद्रव्यांपासून बनतात त्या मूलद्रव्यांचे गुणधर्म ते घेत नाहीत, ते स्वतःच एक वेगळीच आयडेंटिटी त्यांची असते आणि ते संयुग म्हणून एक वेगळंच आयुष्य जगतात. तुम्हाला एक मस्त उदाहरण सांगते. एक घर असतं, त्या घरामध्ये अतिशय चिडचिड 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 करणारे बाबा असतात. ह्याच्यावर चिड, त्याच्यावर चिड, ह्याला मार, त्याला ओरड, असे ऍसिडिक, एकदम भयंकर ऍसिडिक असतात. आणि आई तर अतिशय भांडकुदळ असते, जो दिसेल त्याच्याशी भांडेल. रिक्षावाला, भाजीवाला, शेजारी, घरातली मुलं, नवरा, जो दिसेल त्याच्याशी भांडण 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 भांडण. अशा घरातली मुलं कशी असतील जरा विचार करा बरं, मला सांगा, मला सांगा अशा घरातली मुलं कशी असतील. टीचर आपल्या घरावरचा प्रभाव वाढते आणि मुलांना आई आई वगैरे सारखी त्यांच्यासारखीच टीचर मॅम त्यांच्यावर ती म्हण परिणाम आहे होतो ना आणि ती कोणती ते पण तरी बघा, त्यांच्यासारखेच काय वागतात. म्हणतात, त्यांच्यासारखीच असतात टीचर. बाप जैसा बेटा और कुंभार तैसा लोटा. पण मी आता जे सांगते ते एक्स्ट्रीमली उलट आहे. ज्या घरामध्ये असं कलकल 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 कटकट 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 असते ना, त्या घरातली मुलं वैतागलेली असतात अशा वातावरणाला. ते शांत होतात, ते म्हणतात अरे यार कोणाशीच भांडायची गरज नाहीये, काहीच बोलायची गरज नाही, ते कोणाशी बोलत सुद्धा नाही. हे तर कलकलाट करत असतात, भांडकुदळ आहेत दोघही. पण मुलं एकदम शांत आहेत, मार खाऊन येतात शाळेत. का, वैतागलेले आहेत ते त्यांच्या आयुष्यामध्ये, की कुठेही बघा एवढा एवढा कॉन्फ्लिक्ट आयुष्यामध्ये. बघा, विचार करा, तुम्ही विचार करून बघा. अशी उदाहरणं आम्हाला ना टीचर आम्हाला इंग्लिश मध्ये धडा पण आहे. आम्हाला इंग्लिश मध्ये धडा होता. स्टोरी सांगा. टीचर आता आम्हाला इंग्लिश मध्ये धडा आहे, स्टोरी. काय आहे पटकन सांगा इंग्लिश थोडक्यात. मिस स्लीपरी एक स्टोरी होती. मिस स्लीपरी. पटकन सांगा थोडक्यात. मॅम मिस स्लीपरी. मी स्लिपली. पण अर्थ हो सांगा. मॅम, टीचर कोणीच नाही माहिती ती स्टोरी. टीचर आठवीला आहे ती. स्टोरी मध्ये तिची मिस स्लीपरी होती ना, तर तिचं नाव सायली होतं आणि तिला सर्व म्हणजे तिच्या घरातली परिस्थिती चांगली नव्हती. ती नुसते भांडकुदळ होते, तिचे आई आणि वडील. तर ती त्या कारणाने ती शाळेत पण जायची तर एकदम शांत शांत राहायची. आणि ना तिला तिच्या शांतपणाचे आहे ना, जी आजूबाजूची जी मुलं होते ना, तर ते खूपच असं फायदा उठवायचे आणि तिला म्हणजे खूप इरिटेट करायची, तिला घाबरवायचे वगैरे. आणि तिला आहे ना एक दिवस ना असंच तिच्या टीचर म्हणजे मधलं नाही सांगत, तिच्या टीचरांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे तिला समजवलं की तू रडत नको जाऊस, तुझ्यासारखी मी तुझी फ्रेंडच आहे, असं तसं. आणि त्यानंतर ना तिला काम लावलं आणि तिच्यामध्ये कॉन्फिडन्स आणला त्या टीचरांनी. बघा, भांडायला खूप कॉन्फिडन्स लागतो बरं का. आणि टीचर त्यांच्या घरात भांडण होत असत. आणि टीचर तिच्यावरती ना मुलांनी खूप म्हणजे असं तिला इरिटेट केलेलं होतं ना, तर मग ती खूपच दुःखी अशी राहायची. आणि मग दुःखी असताना ती एकदा ना हिस्ट्रीच्या टीचर आल्या. हिस्ट्री हा क्लास तिचा अगदी फेवरेट होता आणि हिस्ट्रीच्या मॅम आल्या. त्यांनी मागच्या लेक्चरला जे शिकवलेलं होतं ना त्याची रिव्हिजन घेत होत्या. तर ती रिव्हिजन घेता ना आधी जे स्लीपरी होती ना, म्हणजे तिचं नाव सायली होतं, ती सायली
खूप खुश झाली की आता मी हे होणार की फ्री होणार आता, आणि माझं जे काही पाठांतर आहे ते मी सांगणार टीचरांना. आणि मग नंतर एक एक जणाचा नंबर आला, आणि मग नंतर तिच्या पुढच्या मुलीचा जेव्हा नंबर आला ना, तेव्हा तिला असं वाटायला लागलं की अरे मी तर सर्व काही विसरते. ती लगेच टीचरांनी मग तिचा नंबर घेतला ना, ती तिथे गेली आणि मग ती सर्व काही विसरून गेली. ती म्हणजे असं विसरून गेली ती. आणि मग नंतर तिला पुन्हा पनिशमेंट भेटली की तिला प्रत्येक लेक्चरला पनिशमेंट भेटायची ना, मग त्यामुळे मुलांनी ना तिच्यावरती एक कविता पण काढली. ती कविता सांगू का? नको नको, म्हणजे मला इंग्लिश शिकायचं नाहीये, मला फक्त तो लेसन ऐकायचा होता की हा असाच आहे का, पण बरोबर आहे. नंतर कधी आपण एक दिवस गप्पांचा क्लास घेऊ ना, तेव्हा तुम्ही मला सांगा. पण मला सांगायचा मुद्दा तुम्हाला कळलं का? बघा, मूलद्रव्य जे असतात ना, ते बेसिक फंडामेंटल त्यांचे जे गुणधर्म असतात ते त्यांच्या संयुगांमध्ये येत नाहीत. आता बघा, उदाहरण सांगते मी. H2O, H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन. हायड्रोजन हा स्वतःच जळणारा गॅस आहे आणि ऑक्सिजन हा ज्वलनशील गॅस आहे. जिकडे ऑक्सिजन तिथे आग लागणार, बरोबर ना? पण H2O म्हणजे पाणी, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयोगातनं जे पाणी बनतं ते पाणी हेच आग विझवायला मदत करतं की नाही? बघा किती परस्पर विरोधी आहे. आई बाबा जसे आहेत त्यांच्यापेक्षा एक्झॅक्टली उलटीच आहेत ती मुलं. संयुगांमध्ये आई वडिलांचे गुणधर्म नसतात, पूर्णपणे वेगळे गुणधर्म असतात, बरोबर? त्याला म्हणतात संयुग. आता मिश्रण म्हणजे काय? मिश्रण, आपण सगळ्यांनी भेळ खाल्लेली आहे. त्या भेळीमध्ये कुरमुरे असतात, शेव असतात, कांदा असतो, टोमॅटो असतो, लिंबूच्या बिया पण असतात, लिंबू पिळलेला आपल्याला टेस्ट लागते, फुटाणे असतात, काय तुम्ही म्हणाल कैरी, जे तुम्ही टाकाल ते सगळं त्याच्यामध्ये असतं. सगळं तुम्ही एकत्र खाता, पण तरी तुम्हाला शेवेची चव वेगळी लागते, कुरमुऱ्याची वेगळी लागते, कांद्याची वेगळी लागते, टोमॅटोची वेगळी लागते. ते मिश्रण आहे, मिश्रण. सगळं एकत्र आहे पण तरीही प्रत्येकाची स्वतंत्र ओळख आहे. तुम्हाला याचा एक मस्त किस्सा सांगते. आमच्याकडे एकदा म्हणजे माझ्या घरी नाही, दुसऱ्यांकडे आम्ही माझ्या एका ओळखीच्यांकडे गेले होते. तिने पोहे केले होते. आता पोह्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे कांदा, टोमॅटो, शेंगदाणे आपण सगळं टाकतोच, आणि वरून कोथिंबीर वगैरे सगळं घातली होती, कढीपत्ता वगैरे घालून मस्त फोडणी दिली होती. ते पोहे खाताना मी तिला म्हटलं, तू पोहे चांगले केलेत, म्हणजे पोहे पोहे दिसतायत, पण तरी पण त्यातल्या प्रत्येक घटकाची स्वतःची आयडेंटिटी आहे. म्हणजे ते कांदे कांदे लागतायत, टोमॅटो टोमॅटो लागतायत, ती मोहरी पण लागतेय. सांगायचा मुद्दा असा की ते पोहे नॉर्मल बनले नव्हते. पण असं कसं बोलणार की किती खराब केलेत पोहे? तर मी तिला म्हटलं चांगलं आहे, मिश्रण चांगलं आहे, पण प्रत्येक घटकाने आपापली आयडेंटिटी जपली आहे. तिला कळलं मला काय म्हणायचं. त्यावेळेस सांगायचा मुद्दा असा की मिश्रणामध्ये प्रत्येक घटकाचे आपापले गुण जे असतात ते जात नाहीत. म्हणजे मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण असे 3 प्रकारे आपण त्यांचे गट पुन्हा करू शकतो. आता हे तुम्हाला अगदी कॉमन सेन्सची गोष्ट आहे. मूलद्रव्य कशी असतात? जशी पिरियोडिक टेबल मध्ये आहेत तशीच असतात. ते एकमेकांमध्ये जोडले गेले की संयुग बनतात. बघा इथे दिलेले N2O2 AR, H2O CO2 हे प्रमुख घटक रेणू आहेत. अणुरेणू म्हणजे काय हे आपल्याला सांगितलंय. आता खाली हे बघा, मिश्रण, एलिमेंट्सचं मिश्रण म्हणजे काय की त्याला आपण त्याला अलॉय म्हणतात. अलॉय इंग्लिशमध्ये 2-3 एलिमेंट एकत्र करून, 2-3 मूलद्रव्य एकत्र करून आपण भांडी बनवतो ना. आपण स्टील कसं बनवतो? स्टील, लोखंड, त्याच्यामध्ये आणखीन काही 2-4 गोष्टी घालतो, त्याला अलॉय म्हणतात. त्याला आपण मराठीमध्ये संमिश्र म्हणतो का? है ना? मूलद्रव्य एकत्र गेली की आपण त्याला संमिश्र म्हणतो. मेटल्स एकत्र गेले की ते अलॉय असतात. जसं की तांब आणि कथील यांच्यापासून ब्रॉन्झ वगैरे बनतं. सो असे जे आहेत ते मूलद्रव्य, मेटल, धातू एकत्र करून बनलेले अलॉईज असतात. ते मिश्रण असतात, ते कंपाऊंड, ते हे नाही आहेत, कंपाऊंड म्हणजे संयुग नाही आहेत. ठीक आहे. आता पुढचा एक मस्त टेबल आहे बघा, मूलद्रव्य, संयुग, मिश्रण. नायट्रोजन N2 हा रेणू आहे, पण तो मूलद्रव्याचा रेणू आहे. त्याच नायट्रोजन बरोबर ऑक्सिजन जेव्हा येतो तेव्हा त्याचं संयुग बनतं. संयुगाचा अर्थच असा आहे की 2 किंवा अधिक मूलद्रव्य एकत्र येणं. नायट्रोजन बरोबर 2 ऑक्सिजन. आता इथे नायट्रोजन नायट्रोजन गोरे गोरे दिसतात का? अंडी, पांढरी अंडी. त्याच्याबरोबर निळे निळे 2 जे बॉल जोडले गेलेत, एका अंड्याबरोबर 2 निळी अंडी म्हणजे काय?
मध्ये नायट्रोजन, बाजूला 2 ऑक्सिजन, NO म्हणजे NO2 असा हा रेणू बनला. आता N2 आणि NO2 ह्याचं मिश्रण बनलं हवेमध्ये. N2 गॅस पण आहे आणि NO2 गॅस पण आहे. हे असे सगळे फिरतायत हवेमध्ये, कळलं का? N2 हे मूलद्रव्य आहे, रेणू आहे हा, आणि N हा अणू आहे. NO2 हे त्याचं संयुग आहे आणि N2 आणि NO2 जेव्हा हवेमध्ये फिरतात ते त्याचं मिश्रण आहे. आता खाली काय दिलंय, दुसरं उदाहरण दिलंय O2. NO हा त्याचा संयुग आणि N2 आणि O2 याचं मिश्रण हवेमध्ये, बरोबर. मूलद्रव्याचा घटक पदार्थ तो एकच असतो आणि तो म्हणजे मूलद्रव्य, ओरिजिनल. संयुगाचा घटक पदार्थ तो एकच आणि तो म्हणजे संयुग स्वतः. घटक पदार्थ त्याच्यामध्ये तो कशाचा बनलेला आहे, संयुग कसला बनलाय, मूलद्रव्यांचा बनलाय, ठीक आहे. आणि मिश्रणाचे घटक पदार्थ 2 किंवा अधिक मूलद्रव्य किंवा संयुगे असतात. मिश्रण आहे ते. हवा इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. हवा अनेक गॅसेसचं मिक्सचर आहे, त्याच्यामुळे त्याचे घटक पदार्थ कोण आहेत, त्या गॅसेसचे अणू आणि रेणू, बरोबर ना. मूलद्रव्याचे सर्व अणू आणि रेणू एकसमान असतात. संयुगाचे सर्व रेणू एकसमान असतात, पण मिश्रणाचे अनेक प्रकारचे असू शकतात. मूलद्रव्यातील रेणूतील सर्व अणू एकसमान आणि एकमेकांना रासायनिक बंधने जोडलेले असतात. ह्याच्यामध्ये पण रासायनिक बंधने एकमेकांना विशिष्ट रचनेमध्ये जोडलेले असतात, पण मिश्रणामध्ये त्यांना काही जोडायची गरजच नाही, ते फक्त मिक्सचर आहेत. वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे रेणू आणि अणू हे वेगवेगळे असतात. संयुगातील घटक मूलद्रव्यांचे प्रमाण हे ठराविक असते, बरोबर ना. H2O मध्ये 2च हायड्रोजन 1च ऑक्सिजन, NO2 मध्ये 1च नायट्रोजन 2 ऑक्सिजन, हे ठरलेलं प्रमाण आहे. पण मिश्रणातील घटक पदार्थांचे प्रमाण बदलू शकतं. आज मी भेळ केली असेल तर मी चुकून जास्त शेव टाकेल, उद्या आपल्या वर्गात कोण आहे, कोणाचं नाव घेऊया, उद्या जर तेजसने भेळ केली तर तो त्याच्यामध्ये शेव कमी टाकेल, किंवा अक्षराने भेळ केली तर त्याच्यामध्ये कांदा जास्त टाकेल. प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन त्याच्याप्रमाणे मिश्रणामधले घटक बदलू शकतात, बरोबर ना. बघा ना, हवेमध्ये आपण जिथे राहतो तिथली हवा वेगळी आहे, पण ज्या ठिकाणी MIDC आहे तिथे त्याच हवेमध्ये वेगळे वेगळे गॅसेस आणखीन वाढलेले असतात, तर ते प्रमाण बदलतं. आता पाणी हे एक संयुग, बघा. शुद्ध पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने बनलंय. त्याच्यामधलं प्रमाण फिक्स आहे, H2O. वजनी प्रमाण बघितलं तर 8 आणि 1 म्हणजे 8 ऑक्सिजन तर 1 हायड्रोजन, हे वजन आहे, प्रमाण. आता हायड्रोजन हा स्वतः एक मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं तेच दिलंय बघा, हा ज्वलनशील वायू स्वतःच जळणारा, आणि ऑक्सिजन हा ज्वलनशील आहे, तो मदत करतो. ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करणार आहे. तर ते एकत्र आले की बनतं पाणी, H2O. पण ते स्वतः जळतही नाही, ज्वलनाला मदतही करत नाही, उलट आग विझवायला मदत करत. हे पाणी संयुग आहे. पण दूध, जसं आपण मगाशी भेळीचं उदाहरण घेतलं, तसं दूध हे मिश्रण आहे. दुधामध्ये काय असतं, पाणी असते, दुधातली साखर असते, फॅट्स असतात, बरोबर ना, साय येते, प्रथिन आणि गोष्टी असतात. म्हणजेच काय, हे मिश्रण आहे, मिश्रण, ठीक आहे. त्याच्यातल्या गोडव्याचं कारण त्यातली लॅक्टोज शुगर आहे. त्याच्यातले प्रोटीन्स, त्यातले फॅट्स त्याच्या वरच्या याच्यामध्ये जमा होतात, त्यातनं आपण चीज वीज बनवतो. गाईचं दूध वेगळं, म्हशीचं दूध वेगळं, बकरीचं दूध वेगळं, उंटाचं दूध वेगळं, प्रत्येक प्राण्याचं दूध हे वेगळं असतं. त्यातले हेच घटक पदार्थ वेगवेगळ्या प्रमाणात असतात, पण दूध तर दूध आहे, बरोबर. म्हणजेच ते मिश्रण आहे, त्यातल्या घटक पदार्थांचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. आता मूलद्रव्यांचे प्रकार हा आपल्या धड्याचा पुढचा मुद्दा आहे. हा सुरू करू आपण आता आणि मग आपण थांबू. मूलद्रव्याचे प्रकार कोणते, बघा. हा आणखी एक आता क्रायटेरिया आहे. आता आपण मूलद्रव्य हा एक छोटा ग्रुप घेतला. मूलद्रव्य म्हणजे काय, पिरियॉडिक टेबल माहितीये ना तुम्हाला, त्याच्यामध्ये जे राहतात ते सगळे मूलद्रव्य. त्यातले प्रत्येक घरातला जो माणूस आहे, प्रत्येकाचं आपापलं जे घर आहे ते मूलद्रव्य आहेत. त्या मूलद्रव्यांचे प्रकार कोणते कोणते, ते मेटल आहेत किंवा ते नॉन मेटल आहेत किंवा ते मेटलॉइड आहेत, म्हणजे धातू, अधातू आणि धातू सदृश असे 3 गट आहेत. कसं बघा, स्टीलची पट्टी आहे तुमच्याकडे कोणाकडे, सॉरी आहे टीचर. कशी दिसते स्टीलची पट्टी टीचर? ती ना अशी चमकते जर लाईट खाली नेली तर. बरं. आणि प्लास्टिकची पट्टी त्याच्या बरोबर ठेवली तर तुम्हाला त्यातला फरक सांगता येईल का, प्लास्टिकची पट्टी स्टीलची पट्टी? हो मॅम.
बघा, प्लास्टिकची पट्टी तुम्ही अशी वाकवली ना तुटून जाईल मधून. तुमची स्टीलची पट्टी तुम्ही अशी वाकवून बघा, तुटते का बघा. प्लास्टिकची पट्टी नवीन नवीन असते तेव्हा छान चमकते, त्यातनं आरपार आपण लाईट पण बघतो, रंगबिंग दिसतात. असं काहीच स्टीलच्या पट्टीत होत नाही. प्लास्टिकची पट्टी वापरून वापरून खराब होते. स्टीलची पट्टी कितीही वर्ष वापरा, जोपर्यंत तिला तुम्ही अडगळीत टीचर त्यामध्ये प्लास्टिक आणि स्टील याचा फरक आहे. कारण जे प्लास्टिक आहे ते लवकर तुटतं आणि जे स्टील आहे ते आपण कितीही दिवस वापरलं तरी ते तुटत नाही, पण ते गंजू शकतं. आणि जी प्लास्टिकची पट्टी आहे ती गंजू शकत नाही, हेही त्याचं मागचं एक मोठं कारण आहे. ती गंजत नाही, पण ती स्वस्तही नाही. म्हणजे स्वस्त महाग आपण एक क्रायटेरिया आहे. स्टीलची एक पट्टी महाग होते. बोला. टीचर, स्टील हे गंजतं? स्टील गंजतं. जर आपण त्याला नीट नाही ठेवलं, कुठेतरी पाण्याबिण्याच्या ठिकाणी सारखी ती पट्टी ठेवली तर तिला खालून खालून असं गंज चढू शकतो. का गंजतं बघा, स्टील ह्याच्यामध्ये आयन आहे ना, लोखंडाचीच बनलेली आहे ती. ॲलॉय येतो शेवटी, संमिश्र येते, 2-3 धातू एकत्र बनवून बनवलेली पट्टी. तिला तुम्ही अशाच ठिकाणी, दमट ठिकाणी, कशा तरी डम ठिकाणी ठेवलं तर तिला गंज चढतो. काही काही स्टीलच्या पट्ट्यांना गंजलं मी स्वतःच पाहिलंय. सो सहजासहजी नाही गंज चढणार, पण हो चढू शकतो. काही काही टीचर, आपण ठेवलं ना तर गंज नाही चढत. कारण आहे ना, माझ्या बाबांची 10th पट्टी ना आमच्याकडे अजून आहे आणि तिला गंज सुद्धा नाही. आणि ते सेंटीमीटरचे असतं ना, त्या सुद्धा नाही हल्ले, म्हणजे काहीच पुसलं सुद्धा नाही. तिला आपण सांभाळलं ना तर काहीच गंज वगैरे काहीच होत नाही. नीट व्यवस्थित सांभाळलं ना तर काही खराब होत नाही, कारण ते स्टील आहे. आपण रोज स्टीलची एवढी भांडी वापरतो, ते काही गंजत नाहीत, ते वापरत असतात. पण कुठे अडगळीत टाकली आहे, तिथे पावसाचं पाणीच पडतंय, ते क्लीन नाही झालंय, मग दमट दमट याच्यामध्ये ते खराब होतं. आता बघा, मूलद्रव्यांचे प्रकार ह्याच्या हिशोबाने आपण बघितले. ज्याला चमक आहे, ज्याला आपण वाकवू शकतो, ज्याला हात लावला तर आपल्याला चटका बसतो, हे सगळे गुणधर्म कसले सांगा बरं मला. मेटल्स, बरोबर ना. धातू धातू आता आपण तेच बघतोय. हा तिसरा प्रकार आहे मूलद्रव्यांचं वर्गीकरण करणं. आता एक गट आहे आपल्याकडे, मूलद्रव्य. जसे निसर्गात निर्माण झालेत तसे तसे ते ओरिजिनल आहेत. त्यांना आपण 3 गटात विभागलं, धातू, अधातू आणि धातू सदृश. धातू म्हणजे कोण? मेटल्स. मेटल्स हे हिरो मटेरियल असतात, हिरो सारखे असतात. पिक्चर मधले हिरो बघा ना तुम्ही, कुठला पण पिक्चर बघा, त्यातले हिरो कसे असतात? चांगले दिसतात, स्मार्ट असतात, मारामारी करतात, लोकांची मदत करतात, कोणती पण प्रॉब्लेम असू दे त्याचं सोल्युशन काढतात, स्वतःहून 4 गोष्टी जास्त करतात. हे सगळे गुणधर्म धातूमध्ये आहेत. धातू दिसायला स्मार्ट आहेत, त्यांना चमक आहे, ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, ते हीट कंडक्ट करतात, ते स्वतःचे इलेक्ट्रॉन देऊन टाकतात आणि खूप सारे केमिकल रिएक्शन्स करतात. धातूंमध्येच मॅग्नेटिझम ही प्रॉपर्टी पण आहे, बरं का. म्हणजे धातू कसले भारी आहेत ना. सगळे हिरो मटेरियल लोक धातू आहेत. असतात ना ते बसमध्ये पण ते लोक असतात बघा, स्वतःची सीट देऊन टाकतात, कोणीतरी दिसलं की बसा बसा, असे जे असतात ते एकदम मस्त लोक, ते धातू असतात. त्यांच्याकडे खूप ते मनापासून देणारे असतात, सो ते धातू असतात. अधातू जे असतात, नॉन मेटल, हे पिरियॉडिक टेबलच्या डावीकडचे, हे सॅड लोक असतात, दुःखी, सॅड. त्यांच्याकडे बरंच काही असतं, पण ते मुळातच असे दबलेले, घाबरलेले, असे सॅड. त्यांच्याकडे बघून आपल्याला असं भीती वाटते. असे लोक जे असतात ते अधातू असतात. धातू सदृश हे आदले मधले आहेत. त्यांचे गुण काही धातू सारखे, काही अधातू सारखे असे असतात. आता संयुगांचे प्रकार, हा आपला जो पुढचा मुद्दा आहे, हा आपण पुढच्या वेळेला बघणार आहे. इथपर्यंत त्याला तुम्हाला कळलं का? मला तर खूपच मला फार आवडतं. हो, थँक्यू बाळा. मला काय वाटतं टीचर, होमवर्क सांग. हा, होमवर्क. चला, होमवर्क दिवाळी करता मी तुम्हाला एक मस्त देते. येस, होमवर्क. किती दिवस सुट्टी आहे तुम्हाला दिवाळीची? टीचर फक्त 15 दिवस. 15 टीचर 15 दिवस सुट्टी. 15 तारखेपर्यंत सुट्टी आहे का तुम्हाला? असं धरून चालतो. तारखेपर्यंत.
टीचर आम्हाला 13 तारखेपर्यंत मॅम 11 तारखेपर्यंत टीचर मॅम टीचर 8 तारखेपर्यंत. बरं टीचर समजलं 11. ना? एक आपण एव्हरेज धरूया 10 तारखेपर्यंत सगळ्यांना सुट्टी आहे. तुम्हाला एक वेगळा होमवर्क आहे, वेगळा होमवर्क बघा. तुमच्या आजूबाजूला मी तुम्हाला सांगितलं 9 तारखेपर्यंत काय, तुम्हाला वेगळा होमवर्क देते मी. आता तुमची सुट्टी सुरू होणार आहे. तुमच्या आजूबाजूला आता नवीन नवीन गोष्टी, दिवाळी स्पेशल अशा सगळ्या गोष्टी येतील. तुमच्याकडे एक छोटी वही करा. तुमची जुनी वही घेतली तरी पण चालेल. हा वेगळा होमवर्क आहे. त्या वहीमध्ये तुमच्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींची लिस्ट बनवायची. रोज 20 गोष्टींची लिस्ट बनवायची. दिवसभरामध्ये जाता येता आज फराळ केला का, मग आज हे वापरलं ते वापरलं, आज घरी हे आले, कंदील आणला होता, फटाके, तुम्हाला जे काही नवीन दिसेल रोज 5 दिवसाचा हा होमवर्क करा. रोजच्या 20 गोष्टी. आपण दररोज एक वस्तू, टीचर आपण जर दररोज एक जी वस्तू आहे ती दररोजच आणतो, तशी वस्तू जर आपण घेतली तर नाही, ते तर तुम्ही लिहाच. 20 गोष्टी तुमच्या आजूबाजूला तुम्हाला बघायच्या आहेत. नाही म्हणजे टीचर आज माझ्या काय लिहिलंय? सांगण्याचा अर्थ नाही टीचर, म्हणजे माझ्या सांगण्याचा अर्थ हा होता की समजा आपण फटाके आपण हे दररोज संध्याकाळी फोडतो, तर काय हे फटाक्याचं जे फटाके आहेत ते दररोज आपण टिपायचे का? नाही, तेच सांगते. रोज वेगवेगळ्या 20 गोष्टी. आज माझ्याकडे फराळ झाला तर आज माझ्याकडे चकलीचं सामान दिसलं, ते सगळं मी लिहिलं. पण उद्या माझ्याकडे मी कंदील बनवला, परवा मी किल्ला बनवला, त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी रोज असतील. अशा 20 गोष्टी रोजच्या वेगळ्या वेगळ्या लिहून काढायच्या. टीचर त्या ग्रुपला टाकायचं का? नाही नाही, ग्रुपला टाकायचं मला नंतर क्लास सुरू झाल्यावर सांगायचं. ग्रुपमध्ये नका टाकू हे, कारण काय सगळ्यांचे मेसेजेस येतात आणि एवढे ग्रुप आहेत ना, त्यात मला काही समजत नाही. म्हणजे तुम्ही मला भेटल्यावर नक्की सांगा पुढच्या लेक्चरला. मला माहिती तुम्ही करा, ग्रुपला टाकू ना प्लीज. बट टाका टाका. पण ऐका काय करायचं ते ऐका. त्या 20 गोष्टींची लिस्ट बनली ना की मग तुम्हाला त्याचं वर्गीकरण करायचंय. रोजच्या रोज डोकं वापरायचं की अच्छा ह्या 20 वस्तू आहेत, त्यातल्या काही वस्तू अशा, त्यातली ही समानता आहे, हा भेद आहे. तुम्ही वर्गीकरण कसं करता? कोणत्याही गोष्टींचं काहीतरी साम्य असतं, काहीतरी भेद असतो. तसे काय काय गुण असतील ह्याच्यामध्ये की ह्याच्यात असं ग्रुपिंग होईल, असं ग्रुपिंग होईल, असं ग्रुपिंग होईल. 3 जरी वेगवेगळे गट तुम्ही केले ना रोजच्या वस्तूंचे, तरी तुम्हाला किती नवीन गोष्टी 5 दिवसात कळतील. पण रोज वेगवेगळ्या 20 वस्तू घ्यायच्या. आज उशी घेतली, परवा चादर घेतली, असं नका करू. कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी घ्या. कधीतरी गार्डन मधला कचरा घ्या, कधीतरी गाड्यांच्या इथला कचरा घ्या. वेगवेगळ्या गोष्टी शोधून काढायचा प्रयत्न करा. कुठे बाहेर गेलात तर वेगळ्याच गोष्टी दिसतील तुम्हाला. रस्त्यातल्या गोष्टी पण घेऊ शकता, घेतलेल्या असं नाही, बघितलेल्या पण गोष्टी घेऊ शकता. अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा 20 गोष्टींचा ग्रुप 3 जसं आपण आता केलं की नाही, सॉलिड लिक्विड गॅस केलं, मूलद्रव्य संयुग मिश्रण केलं, धातू अधातू धातू सदृश असं केले ना. असं ह्या 20 गोष्टींचे 3 क्रायटेरिया कोणते असतील असं करून बघा किती मजा येईल. वाटलं तर ग्रुपवर टाका, नाही तर मला भेटल्यावर सांगा. हा वेगळा होमवर्क आहे ऍज युजल. ठीक आहे, चला हॅपी दिवाळी, शुभ दीपावली. आणि खूप स्वतःची काळजी, फटाके बिटाके फोडताना काळजी घ्या. टीचर तुम्हाला टीचर तुम्हाला ऐका, छान झोप घ्या, काळजी घ्या. फटाके फोडताना स्वतःची आणि लहान मुलांची आजूबाजूला तुमच्या असतील तर त्यांची पण काळजी घ्या. आणि सेफ दिवाळी साजरी करा. दिवाळी नंतर भेटूच. चलो बाय बाय, टेक केअर. हॅपी बाय बाय. बाय.